हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आता राणीच्या जीवनामध्ये हे नेमकं काय चाललंय? राणीला कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं आणि पुढे हे काय घडून बसलंय? राणीचं कळत नाहीये की तिच्या जीवनामध्ये काय चालू आहे. इकडे चिकूच्या ॲक्सिडंटबद्दल विषय मागे पडला आहे. चिकूचा ॲक्सिडंट या केसची फाईल आता मागे पडणार का? राणी चिकूच्या ॲक्सिडंटमध्ये लक्ष घालणार का? राणीला वेळ भेटणार का? चिकूच्या ॲक्सिडंटमध्ये तिला माहिती आहे की चिकूचा ॲक्सिडंट कोणी घडवून आणलेला आहे, पण तरीही तिला या विषयामध्ये खूप खोलवर जाऊन गुन्हेगारांना तोंडावरती पाडायचं आहे. आता राणीला खूपच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तिच्या आई व बुवांची. आईचं होत नव्हतं तर बुवाचा ॲक्सिडंट झाला. त्यांना नीटनाटके पायावरही चालता येत नाहीये. राणी आता त्या दोघांचाच सांभाळ करत आहे. चिकूच्या केसची राणीला माहिती काढायची होती, पण आता राणी या बुवा व आईमध्ये त्यांच्या काळजी घेण्यात व्यस्त राहणार आहे की आता चिकूची केस इथेच दाबली जाणार का? राणीने ड्रायव्हरला तर पकडले आहे, पण आता पुढे ड्रायव्हर जे काही सांगणार आहे ते राणी ऐकणार का? आणि आता तो ड्रायव्हर पळून गेलेला असेल का? पाहूयात आता राणी या केसची सोक्षमोक्ष कसा लावणार. राणीला वेळ भेटेल का व ती या सर्व कामांमधून चिकूसाठी वेळ काढेल का? चिकूला न्याय मिळेल का? हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.